विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, सरकारी विभागात नोकरी 2,97,000 जागा रिक्त. तर सरकारी विभागातील विविध विभागामध्ये तब्बल 2 लाखांपेक्षा म्हणजे जवळपास 3 लाख जागा रिक्त आहेत आणि याच जागा आगामी काळात येऊ शकतात. त्यामुळेच काय हे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर पहा मित्रांनो, इथे आपण अपडेट बघतोय ती म्हणजे जागांच्या बाबतीत. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती, नवीन अपडेट आणि आगामी काळात येणाऱ्या नवीन जाहिराती तुमच्याकडून मिस होणार नाही. आता पहा, निवडणुकी आगामी काळात तोंडावर आहेत आणि त्याच दृष्टिकोनातून सरकार या ठिकाणी भरपूर जागांची भरती सुद्धा करू शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो किंवा जे काही मंत्री आहेत त्यांनी सुद्धा घोषणा केलेल्या आहेत की लवकरच आम्ही जाहिराती काढू. मग ते जलसंपदा विभाग असो, जलसंधारण विभाग असो, त्यानंतर तलाठीच्या बाबतीत असो, आरोग्याच्या बाबतीत असो आणि त्यानंतरच महानगरपालिका ज्या आहेत अशा विविध भरत्या आगामी काळात आपल्याला दिसू शकतात. इथे पहा, आशिष शेलार यांची घोषणा काय आहे की 2,97,000 पदे रिक्त, भरती प्रक्रियेला गती. सरकारच्या विविध विभागात गत अनेक वर्षापासून लाखो पदे रिक्त आहेत. जून 2025 पर्यंत 2,97,859 रिक्त पदे आहेत. ही पदे विकसित महाराष्ट्र ई गव्हर्नन्स विषयक सुधारणा आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा या 3 बाबींवर आधारित 150 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम संपल्यानंतर महाभरतीद्वारे ही रिक्त पदे भरली जातील. 150 दिवसांचा कार्यक्रम सरकारने राबवला. त्या संदर्भात आपण यापूर्वीच अपडेट पाहिलेली आहे की 150 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये सरकारने विभागांना कोणते आदेश दिले. एक म्हणजे की आकृतीबंध तयार करा. नेमक्या रिक्त जागा किती आहेत, मंजूर जागा किती आहेत, भरलेल्या जागा किती आहेत याची संपूर्ण माहिती गोळा करा. त्यानंतर अनुकंपा तत्वावरील 100% जागा भरला आणि रिक्त जागेची माहिती समोर आल्याच्या नंतर सरकार जी आहे ती लवकरच जाहिरात काढेल असं देखील त्यांनी सांगितलं आणि मेगा भरतीच्या स्वरूपात ही आपल्याला जाहिरात दिसू शकते. इथे पहा, त्यानंतर आराखडा कार्यक्रम संपल्यानंतर महाभरतीद्वारे ही रिक्त पदे भरली जातील अशी घोषणा माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी केली. यामध्ये काय, विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना शेलार यांनी प्रत्येक विभागाकडून रिक्त पदाची माहिती मागवण्यात आलेली आहे. अनेक विभागात आकृतीबंधाचे काम सुरू असल्याची माहिती 15 जून 2025 पर्यंत सेवार्थ प्रणालीद्वारे ज्यांना पगार निघतो अशी 2,92,270 पदे रिक्त आहेत. आकृतीबंध तयार करण्यास विभागाला सांगितले. आता काही विभागाने आकृतीबंध जाहीर केला, जसे की महानगरपालिका आपण पाहिल्या, जवळपास हजारोंच्या संख्येने महानगरपालिकेमध्ये जागा रिक्त आहे. जलसंधारण जो विभाग आहे त्याच्याही जागा 7,000 प्लस जागा रिक्त समोर आलेल्या आहेत. तलाठी भरतीच्या बाबतीत 2,000 प्लस जागा रिक्त समोर आलेल्या आहेत आणि गट क किंवा इतर जे काही विभाग आहेत, मग ते आरोग्य विभाग असो, बांधकाम विभाग असो, इत्यादी जे विभाग आहेत त्यांची कार्यवाही सुरू आहे असं यामध्ये त्यांनी सांगितलं. नंतर पहा की त्यातून सेवानिवृत्त होणारे 5,279 पदांचा समावेश केला तर 2,97,859 पदे रिक्त आहेत. 9 जून 2025ला सेवाविषयक बाबींविषयक 150 दिवसांचा कार्यक्रम राबवण्यात आला आहे आणि अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी अद्ययावत व्हावे, अधिकारी कर्मचाऱ्यांचे कामकाज कार्यक्षम रीतीने व्हावे आणि पद भरती विहित कालमर्यादित व्हावे यासाठी मुख्यमंत्री सेवा करू कार्यक्रम हा सुरू करण्यात आला. त्यामुळे 150 दिवसानंतर राज्यात मेगा भरती सुरू होईल. दर शुक्रवारी सुधारित आकृतीबंधाचा आढावा घेतला जात आहे. यामुळे रिक्त पदाची नेमकी आकडेवारी समोर येईल अशी माहिती शेलार यांनी सांगितली. आता रिक्त जागा किती आहेत, कारण की भरती काढायची तर नेमक्या जागा किती काढायच्या, जेवढ्या रिक्त आहेत त्या पूर्ण काढायच्या का, त्याच्यापेक्षा किती काढायच्या, तर याची संपूर्ण माहिती बंधाच्या नंतरच आपल्याला समजत असते. सुरुवातीला आकृतीबंध येणं गरजेचं आहे, त्यामध्ये आपल्याला समजतं की नेमक्या जागा रिक्त किती आहेत. आता त्या रिक्त जागेपैकी सरकार किती भरते हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणूनच आगामी काळात जो आहे तो आपल्याला चांगल्याच जाहिराती येताना दिसू शकतात. विशेष म्हणजे गट ड वर्गातील ज्या जाहिराती आहेत त्या भरपूर प्रमाणात येताना दिसतात. सुरुवात आता नगर परिषदपासून होणारच आहे, कारण की नगर परिषदेची घोषणा यापूर्वी सरकारने केली की नगर परिषदेची आम्ही जाहिराती काढू. त्याची रूपरेषा काय असेल हे सुद्धा त्यांनी सांगितलंय. आगामी काळात म्हणजे येत्या आठवड्यातच आपल्याला नगर परिषदेची जाहिरात दिसू शकते. त्यामध्ये गट क आणि गट ड या दोन्ही पदांचा समावेश असेल. 2,000 पेक्षा जास्त जागा तिथे नगर परिषदच्या भरतीमध्ये येऊ शकतात आणि आगामी काळात सरकारने सांगितले की जशी भरती 75,000 मागच्या वेळेस राबवलेली होती तशीच भरती आगामी काळात येणाऱ्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना दिसणार आहे किंवा जे काही स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांना त्याचा उपयोग होईल आणि लवकरच मोठ्या जाहिराती तुम्हाला दिसतील, ज्यामध्ये हजारो संख्येने पदे राहतील. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जी काही माहिती होती ती आपण जाणून घेतली. अ ब क तीनही वर्गाच्या जागा येणार आहेत. काही पदे सर्वसेवेने भरले जातील, कारण की 2025 नंतर आम्ही सर्व जाहिराती MPSCकडे देऊ असं सुद्धा मागे शासनाने सांगितलं होतं आणि निवडणूक सुद्धा आगामी काळात तोंडावरच आहे. त्या दृष्टिकोनातून लवकरच आपल्याला जाहिराती ज्या आहेत दिसू शकतात. म्हणून तुम्ही जर कोणत्या पदाचा किंवा कोणत्या भरतीचा स्पेसिफिक अभ्यास करत असाल तर तो तुम्ही सुरू ठेवा, त्यामध्ये खंड पाडू नका. लवकरच तुम्हाला जाहिरात ही दिसू शकते. तर पहा, ही होती महत्त्वपूर्ण माहिती. यानंतर आणखी ज्या काही अपडेट्स आल्या त्याही तुम्हाला इथेच पाहायला मिळणार आहे. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.